अंघोळ केल्याने लवकर मृत्यू. 70 नंतर चुकूनही करू नका. या 5 चुका धोकादायक ठरू शकतात. रुग्णालयातील ते भयानक सत्य जे तुम्हाला कधीच सांगितले जात नाही. दररोज आंघोळ करण्याची सवय तुमचे आयुष्य 10 वर्षांनी कमी करू शकते. जर तुमचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त असेल तर लगेच आंघोळीच्या या 5 सवयी सोडा. मित्रांनो, जेव्हा मी माझ्या क्लिनिकमध्ये असते तेव्हा प्रत्येक हिवाळ्यात असे रुग्ण पाहून मला खूप वाईट वाटते. ते बाहेरून पूर्णपणे ठीक दिसतात, पण प्रत्यक्षात ते एका टाइम बॉम्बवर बसलेले असतात. आज मी तुम्हाला 70 वर्षांच्या श्रीमती कमला शर्मा यांची कथा सांगणार आहे. ती ऐकून तुमच्यापैकी अनेकजण नक्कीच आश्चर्यचकित होतील. कमला शर्मा त्यांच्या परिसरात स्वच्छतेसाठी खूप प्रसिद्ध होत्या. त्यांना वाटायचे की रोज गरम पाण्यात बराच वेळ बसल्याशिवाय त्यांचा थकवा जात नाही आणि शरीर चांगले घासल्याशिवाय त्यांना झोपही येत नाही. पण गेल्या महिन्यात त्या नेहमीप्रमाणे आंघोळ करून बाथरूममधून बाहेर येत असताना अचानक त्यांच्या डोळ्यासमोर अंधार पसरला आणि त्या तिथेच खाली पडल्या. सुदैवाने त्यांच्या सूनबाईंनी आवाज ऐकला आणि लगेच ॲम्ब्युलन्स बोलावली. त्या दिवशी त्या घरी एकट्या असत्या तर कदाचित आपण त्यांना पुन्हा पाहू शकलो नसतो. रुग्णालयात आल्यावर कमलाजी खूप घाबरलेल्या होत्या. त्या म्हणत होत्या की त्यांनी नेहमीप्रमाणेच आंघोळ केली होती, मग असे का झाले? पण ही त्यांची एक धोकादायक गैरसमज होती. तपासणीनंतर समजले की हा साधा चक्कर येण्याचा प्रकार नव्हता. तापमानात अचानक बदल झाल्यामुळे त्यांना हीट शॉक आला होता आणि सतत त्वचा घासल्यामुळे त्यांना जुनाट सूज म्हणजेच सेल्युलायटिस होण्याची शक्यता होती. त्यांच्या आंघोळीच्या सवयी त्यांच्या हृदयावर ताण आणत होत्या, मेंदूच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम करत होत्या आणि त्वचेच्या संरक्षणात्मक थराला नुकसान पोहोचवत होत्या. ही फक्त एका व्यक्तीची कथा नाही. भारतीय ग्राहक मंचाच्या आकडेवारीनुसार वृद्धांमध्ये सर्वाधिक अपघात बाथरूममध्येच होतात. जपानसारख्या देशात, जिथे आंघोळीची संस्कृती खूप विकसित आहे, तिथे हीट शॉकमुळे होणारे मृत्यू रस्ते अपघातांपेक्षा 5 पट जास्त आहेत. याचा अर्थ असा की हिवाळ्यात बाथरूम ही एक धोकादायक जागा ठरू शकते. योग्य काळजी घेतल्यास जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून एक डॉक्टर म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की जर तुमचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त असेल तर कृपया या 5 गोष्टी करणे थांबवा. आपण ज्या सवयी चांगल्या समजतो त्या कधी-कधी आपल्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतात आणि अपघातांचे कारण बनतात. आज मी तुम्हाला आंघोळीच्या त्या 5 धोकादायक सवयींबद्दल सविस्तर सांगणार आहे, ज्यामुळे कमला शर्मा मृत्यूच्या दारात पोहोचल्या होत्या. बाथरूमचे तापमान, त्वचा घासणे आणि जेवणानंतर लगेच आंघोळ करणे यासारख्या गोष्टींबद्दल आपण स्पष्टपणे समजून घेणार आहोत. ही फक्त माहिती नाही, तर तुमचे उरलेले आयुष्य निरोगीपणे जगण्यासाठी एक जीवनरक्षक मार्गदर्शन आहे. मुख्य विषयावर जाण्यापूर्वी, जर तुम्हाला आजचा विषय आवडत असेल तर कृपया लाईक करा. तुमचा हा छोटासा प्रयत्न मला आणखी चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतो. आता मी जे सांगणार आहे ते खूप महत्त्वाचे आहे. कृपया कागदपेन तयार ठेवा किंवा फोनमध्ये स्क्रीनशॉट घ्या. आता मी सांगणार असलेले 3 नियम हे जीवनरक्षक आहेत आणि 70 वर्षांनंतर त्यांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. जरी डॉक्टर म्हणाले की तुम्ही ठीक आहात, तरीही हे फक्त आरोग्याची काळजी घेण्याबद्दल नाही, तर हे तुमच्या जीवाचे शत्रू यमराजाला दूर ठेवण्याचा एक मार्ग आहे. पहिला नियम, बाथरूममधील हवा गरम होईपर्यंत कधीही कपडे काढू नका. बाथरूम गरम न करता आत जाणे म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यांशी जुगार खेळण्यासारखे आहे. मी श्रीमती कमला शर्मा यांना विचारले की त्यांनी त्या दिवशी बाथरूम आधी गरम का केले नाही. त्यांनी उत्तर दिले की गरम पाणी चालू केल्यावर बाथरूम लगेच गरम होते, मग उगाच वीज बिल वाढवायची काय गरज. हीच त्यांची चूक ठरली.
आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या तापमानाबाबत खूप संवेदनशील असतात. तुम्ही गरम खोलीतून थंड बाथरूममध्ये जाऊन कपडे काढता, तेव्हा थंड हवेच्या संपर्कात येताच रक्तवाहिन्या अचानक आकुंचन पावतात. त्यामुळे रक्तदाब झपाट्याने वाढतो. नंतर तुम्ही गरम पाण्यात जाता तेव्हा त्या अचानक फुगतात आणि रक्तदाब पटकन कमी होतो. अंघोळ झाल्यावर पुन्हा थंड खोलीत आलात की रक्तदाब पुन्हा वाढतो. इतक्या कमी वेळात रक्तदाब वरखाली होण्याच्या या प्रक्रियेला हीट शॉक म्हणतात. जर मेंदू आणि हृदयाच्या रक्तवाहिन्या हा ताण सहन करू शकल्या नाहीत तर ब्रेन स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक येऊ शकतो. खरं तर हिवाळ्यात बाथरूममध्ये होणाऱ्या अर्ध्याहून अधिक मृत्यूंचे कारण हेच असते. म्हणून कृपया लक्षात ठेवा, आंघोळीच्या किमान 20 मिनिटे आधी बाथरूममध्ये हीटर चालू करा किंवा गरम पाण्याचा शॉवर चालू करून बाथरूमची हवा खोलीसारखी गरम करा. त्यानंतरच आत जा. दुसरा नियम, जेवण केल्यानंतर 1 तासाच्या आत कधीही आंघोळ करू नका. जेवणानंतर लगेच आंघोळ करणे म्हणजे काही वेळासाठी मेंदूला जाणारा ऑक्सिजन कमी करण्यासारखे आहे. त्या दिवशी श्रीमती कमला शर्मा यांनीही नीट जेवण केले होते आणि जेवण पचण्यासाठी आंघोळ करावी असे त्यांना वाटले. पण हीच त्यांची मोठी चूक ठरली. जेव्हा आपण जेवतो तेव्हा अन्न पचवण्यासाठी शरीरातील जास्तीत जास्त रक्त पोटाकडे जाते. वय वाढल्यावर रक्तप्रवाह आधीसारखा राहत नाही. त्यामुळे मेंदूकडे जाणारे रक्त कमी होते. याला पोस्टप्रंडियल लो ब्लड प्रेशर म्हणतात. आता अशा अवस्थेत जर तुम्ही गरम पाण्यात शरीर बुडवले तर काय होईल? शरीराचे तापमान वाढल्यावर ते थंड करण्यासाठी त्वचेतील रक्तवाहिन्या उघडतात आणि रक्त त्वचेकडेही जाऊ लागते. म्हणजेच पोट आणि त्वचा दोघांनाही रक्त हवे असते. अशावेळी सर्वात महत्त्वाच्या अवयवाला म्हणजे मेंदूला पुरेसे रक्त आणि ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे चक्कर येते आणि डोळ्यांसमोर अंधार येतो. विशेषतः जे लोक हाय ब्लड प्रेशर किंवा डायबिटीजची औषधे घेतात, त्यांच्यात रक्तवाहिन्या नियंत्रित करण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे त्यांच्यासाठी हा धोका अधिक असतो. म्हणून जेवण केल्यानंतर किमान 1 तास थांबा आणि मगच आंघोळ करा. तिसरा नियम, टबमधून बाहेर येताना नेहमी 3 टप्प्यात हळूहळू उठा. अचानक उठण्याची सवयही पडणे आणि दुखापत होण्याचे मोठे कारण आहे. श्रीमती कमला शर्मा पडण्याचा निर्णायक क्षण हाच होता. त्या टबमधून उठत होत्या जेव्हा तुम्ही 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ गरम पाण्यात बसता, तेव्हा रक्तवाहिन्या फुगतात आणि रक्तदाब खूप कमी होतो. याशिवाय पाण्याच्या आतल्या दाबामुळे पायांच्या शिरा दाबल्या जातात. पण जसेच तुम्ही उभे राहता, तो दाब कमी होतो आणि गुरुत्वाकर्षणामुळे रक्त झपाट्याने पायांकडे जाऊ लागते. मेंदूपर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी हृदयाला जास्त काम करावे लागते, पण ते नीट काम करू शकत नाही. या अवस्थेला ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन म्हणतात. तरुण लोक हे लवकर सांभाळतात, पण वृद्ध लोक या क्षणी तोल गमावून पडतात. बाथरूमचा फरशी कडक टाइल्सची असते आणि डोक्याला मार लागला तर ते खूप गंभीर ठरू शकते. म्हणून आता पुढील प्रमाणे करा. पहिला टप्पा, टबमधून बाहेर येण्यापूर्वी 10 सेकंद खोल श्वास घ्या. दुसरा टप्पा, च्या काठावर बसा किंवा गुडघ्यावर बसा आणि 10 सेकंद थांबा, जेणेकरून शरीर गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेईल. तिसरा टप्पा, तुम्हाला चक्कर येत नाही ना हे पहा आणि मग रेलिंग किंवा हँडल पकडून हळूहळू उभे राहा. हे फक्त 20-30 सेकंद थांबणे तुमच्या मेंदूचे संरक्षण करेल आणि कंबर नितंबाच्या हाडांचे फ्रॅक्चर होण्यापासून वाचवेल. आत्तापर्यंत मी सांगितलेल्या 3 गोष्टी, बाथरूम गरम करणे, जेवणानंतर 1 तासाने आंघोळ करणे आणि हळूहळू उभे राहणे, जर तुम्ही पाळलात, तर बाथरूममध्ये अचानक पडण्याच्या घटना 90% पेक्षा जास्त कमी होऊ शकतात. ही गोष्ट ऐकून तुम्हाला तुमच्या आईवडिलांची काळजी वाटते का? गावात राहणारे तुमचे नातेवाईक सुरक्षितपणे आंघोळ करत आहेत का?
जर काळजी वाटत असेल तर हा संदेश तुमच्या कुटुंबाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर शेअर करा. तुमची थोडीशी काळजी आणि एक शेअर तुमच्या प्रियजनांचे जीवन वाचवू शकते. आता पुढे मी सांगणार असलेल्या 2 गोष्टी वृद्धापकाळात होणारी तीव्र खाज आणि सूज टाळण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. जे लोक अजूनही असे समजतात की शरीर जोरात घासल्याशिवाय स्वच्छ होत नाही किंवा रोज आंघोळ केलीच पाहिजे, त्यांनी आता नीट ऐका. चौथा नियम: त्वचा घासण्यासाठी वापरणारा खडबडीत टॉवेल किंवा लुफा लगेच टाकून द्या. त्वचा घासणे म्हणजे घाण काढणे नाही. उलट, ते आपल्या त्वचेच्या संरक्षण करणाऱ्या बाह्य थराला, डेड स्किन लेयर, जबरदस्तीने काढून टाकणे आहे, जे शरीरासाठी हानिकारक आहे. जेव्हा श्रीमती कमला शर्मा रुग्णालयात आल्या, तेव्हा त्यांच्या पायांची अवस्था पाहून मी आश्चर्यचकित झालो. त्यांच्या पिंड्यांची त्वचा कोरड्या जमिनीप्रमाणे फाटलेली होती आणि ठिकठिकाणी रक्ताचे डाग होते. त्या म्हणाल्या की जर त्यांनी त्वचा घासली नाही तर त्यांना खाज येते, म्हणून त्या जोरात घासत होत्या, पण प्रत्यक्षात याउलट होत होते. त्वचा घासल्यामुळे त्यांची त्वचा खराब झाली होती आणि त्यामुळेच खाज वाढत होती. तुम्ही ज्याला मळ समजून काढता, ते खरं तर घाण नसते. ते एक महत्त्वाचे प्रोटीनयुक्त संरक्षणात्मक थर असते, जे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवते आणि बाहेरील जंतूंना आत येण्यापासून रोखते. जेव्हा तुम्ही हा थर खडबडीत टॉवेलने काढून टाकता, तेव्हा त्वचा पूर्णपणे असुरक्षित होते. मग थोडीशी जळजळ झाली तरी त्वचा खूप संवेदनशील होते आणि खूप खाज सुटते. खाज आली की तुम्ही खाजवता, त्यामुळे जखमा होतात. आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे त्या जखमांमधून बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करतात. तुम्ही सेल्युलायटिस या आजाराबद्दल ऐकले आहे का? यात बॅक्टेरिया त्वचेच्या आतल्या थरात जातात, ज्यामुळे त्वचा लाल होते, सूज येते आणि तीव्र ताप येतो. जर ही अवस्था गंभीर झाली तर सेप्सिस म्हणजेच रक्तात संसर्ग होऊन मृत्यूही होऊ शकतो. श्रीमती कमला शर्मा यांच्या पायांमध्येही जखमांमधून बॅक्टेरियल इन्फेक्शन पसरत होते. स्वच्छ राहण्यासाठी त्वचा जोरात घासणे म्हणजे जणू जंतूंना दरवाजा उघडून तुमचे स्वागत आहे असे म्हणण्यासारखे आहे. मी तुम्हाला विनंती करते, आंघोळ करताना खडबडीत टॉवेल वापरू नका. फक्त मऊ हातांनी साबणाचा फेस हलक्या हाताने लावणे पुरेसे आहे. 5वा नियम: पूर्ण शरीराची आंघोळ आठवड्यातून फक्त 2-3 वेळाच करा. दररोज साबण लावून पूर्ण शरीर धुणे म्हणजे त्वचेवरील नैसर्गिक तेल पूर्णपणे काढून टाकण्यासारखे आहे. अनेक वृद्धांना वाटते की वय वाढल्यावर शरीराला वास येतो, म्हणून रोज आंघोळ करावी. पण वैद्यकीय दृष्टिकोनातून ही चुकीची समज आहे. आपली त्वचा स्वतः तेल तयार करते, जे संरक्षणात्मक थर म्हणून काम करते. पण 65 वर्षांनंतर या तेल तयार करणाऱ्या ग्रंथी कमी सक्रिय होतात, त्या 20 वर्षांच्या तुलनेत अर्धेही तेल तयार करत नाहीत. अशा वेळी रोज गरम पाणी आणि केमिकलयुक्त साबण वापरल्यास उरलेले थोडेसे तेलही निघून जाते. मी श्रीमती कमला शर्मा यांना कोणतीही महागडी क्रीम दिली नाही. फक्त आंघोळीची वारंवारता कमी करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या त्वचेसाठी स्वच्छतेपेक्षा कोरडेपणा टाळणे अधिक महत्त्वाचे होते. बगल, मांडीच्या मध्ये आणि पायांसारख्या जास्त घाम येणाऱ्या जागा रोज फक्त पाण्याने स्वच्छ करा. आणि पूर्ण शरीराची आंघोळ 2-3 दिवसांतून एकदा करणेही पुरेसे आहे. यामुळे त्वचेवरील उपयुक्त बॅक्टेरिया टिकून राहतात आणि त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती, इम्युनिटी, सुधारते. शेवटी डायबिटीज असलेल्या लोकांसाठी महत्त्वाची सूचना: पाण्याचे तापमान तपासण्यासाठी कधीही पायाचा वापर करू नका. नेहमी कोपर, एल्बो वापरा किंवा थर्मामीटर वापरा. दीर्घकाळ डायबिटीज असलेल्या लोकांमध्ये नसांची संवेदनशीलता कमी होते, विशेषतः पायांमध्ये, त्यामुळे गरम पाणीही त्यांना फक्त कोमट वाटू शकते आणि त्यामुळे गंभीर भाजण्याचा धोका असतो.
समस्या अशी की डायबिटीजमध्ये रक्तप्रवाह नीट नसल्यामुळे जखमा लवकर भरत नाहीत. छोटा फोडही मोठ्या जखमेत बदलू शकतो आणि काही वेळा पाय कापण्याची वेळ येऊ शकते. मी तुम्हाला घाबरवत नाही, ही रुग्णालयात वारंवार दिसणारी वास्तविकता आहे. जर तुम्हाला डायबिटीज असेल तर पायांच्या संवेदनांवर कधीही विश्वास ठेवू नका. नेहमी डोळ्यांनी तापमान तपासा किंवा कुटुंबातील व्यक्तीची मदत घ्या. तर मी तुम्हाला त्वचा घासणे, आंघोळीची वारंवारता कमी करणे आणि डायबिटीज रुग्णांसाठी आवश्यक काळजी याबद्दल सांगितले. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर सबस्क्राईब बटन आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा. आता पुढे मी तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. योग्य प्रकारे आंघोळ कशी करावी आणि दिवसाचा दिनक्रम कसा असावा. मी तुम्हाला तोच सुरक्षित आंघोळीचा टाइमटेबल सांगणार आहे जो मी श्रीमती कमला शर्मा यांना रुग्णालयातून सुटताना दिला होता. फक्त त्याचे पालन करा. सर्वात आधी सहज लक्षात ठेवण्यासाठी 3-3-3 हा नियम लक्षात ठेवा. पहिला 3 आठवड्यातून फक्त 3 वेळा पूर्ण शरीराची आंघोळ करा. दुसरा 3 पाण्याचे तापमान 38 डिग्री सेल्सिअसच्या आसपास ठेवा. खूप गरम नाही, फक्त शरीराच्या तापमानापेक्षा थोडे जास्त. तिसरा 3 मॉइश्चरायझर लावण्याचा गोल्डन टाइम 3 मिनिटे. बाथरूममधून बाहेर येताच 3 मिनिटांच्या आत लोशन लावा. आता श्रीमती कमला शर्मा यांच्या आंघोळीच्या दिवसाचा संध्याकाळचा दिनक्रम पाहूया. त्यांनी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे आंघोळीचे दिवस ठरवले. संध्याकाळी 7 वाजता त्या सर्वप्रथम बाथरूमचा हीटर चालू करतात. जर हीटर नसेल तर शॉवरमधून गरम पाणी चालू करून बाथरूममध्ये वाफ तयार करतात. दरम्यान 20 मिनिटे त्या खोलीत बसून हळूहळू कोमट पाणी पितात. आंघोळीपूर्वी पाणी पिल्याने रक्त घट्ट होण्यापासून बचाव होतो आणि रक्ताच्या गाठी होण्याचा धोका कमी होतो. 7:20 वाजता बाथरूममध्ये गेल्यावर कपडे काढण्यापूर्वी त्या हाताने हवा तपासतात. थंडी नाही याची खात्री झाल्यावरच कपडे काढतात. त्या थेट टबमध्ये जाता आधी शॉवरने पायांवर पाणी टाकतात. हृदयापासून दूर असलेल्या भागांवर आधी पाणी टाकून शरीराला हळूहळू तयार करतात. टबमध्ये जाताना त्या नेहमी कोपराने पाण्याचे तापमान तपासतात. खूप गरम नसून कोमट असणे पुरेसे आहे. त्या फक्त 10 मिनिटे हाफ बॉडी बाथ घेतात. म्हणजे पाणी छातीखालीपर्यंतच असते. खांद्यापर्यंत पाण्यात बुडल्यास हृदयावर दाब येतो. आंघोळ करताना त्या साबणाचा फेस फक्त बगल, मांडीच्या मध्ये आणि पायांच्या बोटांमध्ये हलक्या हाताने लावतात. बाकी शरीर वाहत्या पाण्याने स्वच्छ होते. इतकेच पुरेसे आहे. शेवटी बाहेर येताना त्या आधी सांगितल्याप्रमाणे 3 टप्प्यात हळूहळू बाहेर येतात. टॉवेलने शरीर पुसताना त्या जोरात घासत नाहीत, तर हलकेच थोपटून पुसतात. आणि बाथरूमचा दरवाजा उघडण्यापूर्वीच त्या आतमध्येच मॉइश्चरायझर लावतात. यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो. हीच त्यांच्या चमकदार त्वचेचे रहस्य आहे. आता वृद्ध रुग्ण वारंवार विचारतात असे 3 महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. मला भीती वाटते की वृद्धापकाळातील वासामुळे माझ्या सूनबाईंना मी आवडणार नाही. रोज आंघोळ करणे ठीक आहे का? हे खूप सामान्य चिंतेचे कारण आहे. पण ज्याला तुम्ही वृद्धापकाळातील वास म्हणता, तो घामाचा वास नसतो. तो नोनाल नावाच्या रसायनामुळे होतो आणि त्वचा घासून तो जात नाही. उलट त्वचा कोरडी झाल्यास हा वास वाढू शकतो. वास कमी करण्यासाठी रोज आंघोळ करण्याऐवजी रोज अंतर्वस्त्र बदलणे आणि घरात हवा खेळती ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. बगल आणि मांडीसारख्या घाम येणाऱ्या भागांना रोज पाण्याने स्वच्छ करणे पुरेसे आहे. म्हणून वासाच्या भीतीने त्वचेचे नुकसान करू नका. प्रश्न 2. मॉइश्चरायझर खूप महाग असतात. कोणते वापरावे? महागडे कॉस्मेटिक्स घेण्याची अजिबात गरज नाही.
मेडिकल स्टोअर किंवा बाजारात मिळणारे साधे बॉडी लोशन पुरेसे आहे. त्यात सेरामाइड किंवा पॅन्थेनॉल सारखे घटक आहेत का ते पहा. किंवा तुम्ही स्वस्त व्हासलीनही वापरू शकता. महाग वस्तू कमी प्रमाणात वापरण्यापेक्षा स्वस्त वस्तू भरपूर आणि वारंवार वापरणे त्वचेसाठी 100 पट चांगले आहे. श्रीमती कमला शर्मा सुद्धा सुमारे किमतीची लोशनची मोठी बाटली बाथरूममध्ये ठेवतात आणि ती भरपूर प्रमाणात वापरतात. तिसरा प्रश्न, मी एकटा राहतो. आंघोळ करताना पडलो तर मला कोण वाचवेल? ही खूप व्यावहारिक चिंता आहे. जर तुम्ही एकटे राहत असाल तर या 3 गोष्टी लक्षात ठेवा. बाथरूमचा दरवाजा कधीही लॉक करू नका. तुमचा मोबाईल प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून बाथरूममध्ये किंवा दरवाजाजवळ ठेवा. आंघोळीला जाण्यापूर्वी तुमच्या मुलांना किंवा जवळच्या मित्राला फोन करून सांगा, मी आंघोळ करायला जात आहे आणि मजेत का होईना त्यांना सांगा की जर 30 मिनिटांनी माझा फोन आला नाही तर पाहायला या. ही छोटी सवय कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तुमचे प्राण वाचवू शकते. मित्रांनो, आज मी सांगितलेला दिनक्रम सुरुवातीला थोडा अवघड किंवा त्रासदायक वाटू शकतो. पाणी पिणे, बाथरूम गरम करणे, हळूहळू उठणे. पण फक्त 1 आठवडा करून पहा. श्रीमती कमला शर्मा यांनाही सुरुवातीला हे विचित्र वाटले होते. पण आता त्या सांगतात की या सवयींमुळे त्यांची खाज पूर्णपणे कमी झाली आहे आणि त्यांना रात्री चांगली झोप येते. म्हणून आजपासून स्वतःशी एक वचन द्या. मी सुरक्षितपणे आंघोळ करेन आणि निरोगी राहीन. जे लोक हे लगेच अंमलात आणणार आहेत त्यांनी कमेंटमध्ये फक्त 2 शब्द लिहा, मी करेन. यामुळे तुम्हाला आणि इतरांनाही प्रेरणा मिळेल. आता शेवटी मी 1 मिनिटात सर्व गोष्टी पुन्हा सांगते. 1. बाथरूम आणि खोलीच्या तापमानातील फरक कमी करा. आंघोळीच्या 20 मिनिटे आधी बाथरूम गरम करा. टबमधून बाहेर येताना 3 टप्प्यात हळूहळू उभे राहा, जेणेकरून अचानक रक्तदाब कमी होणार नाही. 2. जेवणानंतर लगेच आंघोळ करू नका. किमान 1 तासानंतरच आंघोळ करा, जेणेकरून मेंदू आणि हृदयाला पुरेसे रक्त मिळेल. 3. कृपया त्वचा घासू नका. खडबडीत टॉवेल फेकून द्या आणि पूर्ण शरीराची आंघोळ आठवड्यातून फक्त 2-3 वेळा करा. इतकं केल्यानेच तुम्ही तीव्र खाज आणि त्वचेची सूज यापासून मुक्त होऊ शकता. 4. जर तुम्हाला डायबिटीज असेल तर पाण्याचे तापमान तपासण्यासाठी कधीही पायाचा वापर करू नका. डोळ्यांनी पाहून तपासा किंवा कुटुंबाची मदत घ्या. शेवटी आंघोळीनंतर 3 मिनिटांच्या आत मॉइश्चरायझर लावण्याची सवय लावा. महागड्या कॉस्मेटिक्सपेक्षा वारंवार वापरले जाणारे स्वस्त लोशन त्वचेचे संरक्षण करण्यासाठी अधिक चांगले असते. आता श्रीमती कमला शर्मा कशा आहेत? काही दिवसांपूर्वी त्या तपासणीसाठी आल्या होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरची चमक पाहण्यासारखी होती. पूर्वी त्यांना खाजेमुळे रात्री झोप येत नव्हती आणि त्या नेहमी थकलेल्या दिसत होत्या. पण आता त्या अभिमानाने सांगतात की त्या सकाळपर्यंत शांत झोप घेतात. त्या त्यांच्या कम्युनिटी सेंटरमध्ये जाऊन इतर महिलांनाही सांगतात. त्वचा घासू नका, जेवणानंतर लगेच आंघोळ करू नका आणि त्या एक आरोग्यदूतासारखी भूमिका निभावत आहेत. त्यांनी माझा हात धरून जे सांगितले ते आजही लक्षात आहे. डॉक्टर साहेब, मला हे आधी कळलं असतं तर मी इतका त्रास सहन केला नसता. उशिरा का होईना, पण मला आता समजलं, हे खूप चांगलं झालं. आता मला आंघोळीची भीती वाटत नाही, उलट हा वेळ खूप आरामदायक आणि आनंददायी वाटतो. मित्रांनो, आंघोळ ही आपल्या शरीराला स्वच्छ करण्यासाठी आणि दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी एक आनंददायी अनुभव असायला हवा. ती तुमच्या जीवाला धोका निर्माण करणारी गोष्ट बनू नये. आज मी जे काही सांगितले ते फक्त आंघोळीची पद्धत बदलण्याचा सल्ला नाही, तर तुमच्यासाठी एक आवश्यक सुरक्षा उपाय आहे.
जेणेकरून तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत जास्त काळ निरोगी आणि आनंदाने जगू शकाल. जे लोक हा संदेश पाहत आहेत त्यांनीही श्रीमती कमला शर्मा यांच्यासारखी सुरक्षित आणि निरोगी आंघोळीची सवय आजच सुरू करा. तुमचा खडबडीत टॉवेल बाजूला ठेवा आणि बाथरूमचे तापमान तपासा. तुमच्या आसपास असे कोणी आहेत का, मित्र, आई-वडील, जे अजूनही असे मानतात की गरम पाण्यात जास्त वेळ बसणे आणि त्वचा घासणे हेच आरोग्यासाठी चांगले आहे? त्यांना 100 वेळा समजावण्यापेक्षा हा संदेश शेअर करणे अधिक प्रभावी ठरेल. तुमचा एक छोटासा शेअर एखाद्या प्रिय व्यक्तीचे प्राण वाचवू शकतो. मी पुढेही तुमचा आरोग्य मार्गदर्शक म्हणून सोबत राहीन, जेणेकरून तुम्ही रुग्णालयाऐवजी उद्यानात आणि आपल्या कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवू शकाल. कृपया आजारी पडू नका आणि दीर्घकाळ निरोगी रहा.